नमस्कार. चर्चेस कारण की या आपल्या मराठी पॉडकास्टमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तर मंडळी, सध्या आपण टी व्हीवर पाहतोय, पेपरात वाचतोय, ते म्हणजे बिबट्याचे होणारे अटॅक्स. आपण टी व्हीवर ही न्यूज आत्तापर्यंत अनेकदा पाहिली असेल की नाशिक भागात, जुन्नर भागात बिबट्याचे अटॅक्स होत आहेत आणि त्याबद्दल थोडीशी चिंता आहे जनमानसामध्ये. तर हा एक विषय आपण आज थोडासा डिस्कस करणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याकडे एक वाईल्डलाईफ एक्सपर्ट आपण बोलावलेले आहेत, ज्यांचं नाव आहे श्री निखिल दांडेकर. तर निखिलजी, आपलं आमच्या पॉडकास्टवर मनपूर्वक स्वागत. तर आम्हाला एकदा आपण मध्ये भेटलो होतो तेव्हा तुम्ही बोलता बोलता म्हणाला होतात की तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मास्टर्स तुम्ही वाईल्डलाईफ या विषयात केलं आहे. तर थोडंसं तुमच्याबद्दल जर सांगू शकलात आमच्या प्रेक्षकांसाठी. नक्की. वन्यजीव किंवा वाईल्डलाईफ इन जनरल आवड ही लहानपणापासूनच होती. शाळेपासून ते एक कुतूहल होतं, त्याकडे अट्रॅक्शन होतं की वाईल्डलाईफ काहीतरी वेगळं आहे, काहीतरी करण्यासारखं आहे. आणि तेव्हा तेवढा ॲक्सेस इझी नव्हता जेवढ्या सहजपणे आज आपण जंगलात फिरायला जातो किंवा जिप्सीतनं सफारीला जातो, तेवढा सहज ॲक्सेस त्या काही नव्हता. मी हे म्हणतोय सुमारे 2000 सालचा काळ. ओके. तर त्यावेळेला बघायला काय मिळायचं तर मॅगझिन्स यायची किंवा वर्तमानपत्रातनं फोटोग्राफी लोकांची बघायला मिळायची आणि त्यात माहिती लिहिलेली असायची. लोक लेख लिहायची त्यावेळेला, फुलपाखरांपासून वाघांपर्यंत. तर ते एक साधन होतं, पुस्तकं होती वाचायला. तर कुठेतरी उत्सुकता निर्माण झाली होती, पण तेव्हा असं नव्हतं मनात की ह्याच्याबद्दल आपण काही करिअर म्हणून बघावं किंवा त्यात काहीतरी करावं. इंजिनिअरिंगची आवड होती, मशीन्सची आवड होती. मेकॅनिकलला मिळाली नाही, पण सिव्हिल इंजिनियर ची ॲडमिशन घेतली, कारण पुन्हा तेच की निसर्गाची कुठेतरी एक कनेक्ट राहील, कारण सिव्हिलचा पार्ट इज एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग ऑल्सो. तर तेच इलेक्टिव्ह होते माझे फायनल इयरला. आणि त्या 4 वर्षामध्ये मला अशी संधी मिळाली की पुण्यामध्ये असून वेगळ्या वेगळ्या प्रकारची कॉन्फरन्सेस अटेंड करायला मिळाल्या. फिल्म स्क्रीनिंग्स व्हायची पुण्यामध्ये तेव्हा आर्काइव्हजला, की ज्यामध्ये स्पेसिफिक वाईल्डलाईफशी रिलेटेड फिल्म्स दाखवल्या जायच्या. तर त्या मी अटेंड केल्या. अनेक लोकांना भेटायला मिळालं त्या निमित्ताने. आणि असं कुठेतरी जाणवलं की आपण जे नॉर्मल डॉक्टर, इंजिनियर हे जे एक मेन स्ट्रीम करिअर बघतोय त्याच्यामध्ये आणि जे प्युअर BSc, MSc, PhD करून वाईल्डलाईफमध्ये काम करतायत, ह्यांच्यामध्ये कुठेतरी एक जोडणारा दुवा किंवा कनेक्ट कुठेतरी मिसिंग आहे. दोघंजण आपापल्या ठिकाणी खूप छान आहेत. मला हे जास्त करून सिव्हिल इंजिनिअरिंगच्या वेळेला जाणवलं की जेव्हा मी सिनियर्सशी बोलायचो, अरे आम्ही इथे एक धरण बांधलं, त्यासाठी आम्ही इकडची शेजारची टेकडी फोडली, हे ते इतक्या इझिली सांगायचं, तेव्हा मला कुठेतरी माझ्या आतला ते उत्सुकता होती निसर्गाची, ते कुठेतरी हालायची की अरे नाही, काहीतरी चुकतंय, बरोबर, कुठेतरी अंडरस्टँडिंग मध्ये बॅलन्स पाहिजे या दोघांचा, समतोल खराब होतोय कुठेतरी. तर त्यामुळे मी इंजिनिअरिंग नंतर 1 वर्षाचा ऍक्च्युली डिप्लोमा केला मध्ये. मी पुण्यात इकॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया आहे, डॉक्टर प्रकाश गोळे ती रन करायचे. तर तिथे मी रेस्टोरेशन म्हणजे निसर्गाचं पुनरुज्जीवन कसं करता येईल, की एखादी समजा पडीक जमीन आहे किंवा पूर्वी कधीतरी जंगल होतं, आता नाहीये, तर पुन्हा ते कसं निर्माण करता येईल याविषयीचा तो कोर्स आहे. तर तो केला आणि त्यानंतर प्रॉपर 2 वर्षाचं मास्टर्स केलं. पण या सगळ्या जर्नीमध्ये एक मेजर जोडणारा दुवा होता, ते म्हणजे इनसर्च आउटडोर्स म्हणून पुण्यामध्ये वाईल्डलाईफ टुरिझम करणारी एक संस्था आहे, की जे जंगलामध्ये लोकांना घेऊन जातात, त्याच्या थ्रू एज्युकेशन, नेचर एज्युकेशन होतं. तर ह्या सगळ्यामध्ये माझा जवळपास आता गेली 20-22 वर्ष सहभाग आहे. सुरुवातीला ॲज अ कॅम्पर जायचो, ॲज अ व्हॉलेंटियर, आता ॲज अ रिसोर्स पर्सन, टूर लीडर म्हणा. तर त्यामुळे माझा एक कॉन्स्टंट कनेक्ट राहिला निसर्गाशी. मी अनेक जंगलात भारतभर फिरू शकलो, त्यामुळे वेगवेगळे पक्षी प्राणी बघायला मिळाले आणि तो एक अनुभव मी गोळा करत होतो साईड बाय साईड इंजिनिअरिंग चालू असताना पण. आणि मग मला तो मास्टर्स करायचा पुश मिळाला. मी ते करू शकलो कारण माझं 10वी नंतर बायोलॉजी नव्हतं. मी ती 2 वर्ष प्लस इंजिनिअरिंगची 4 वर्ष, हे 6 वर्ष बायोलॉजीशी शून्य तसा टेक्निकली कनेक्ट नव्हता. पण हे जे काही टुरिझम थ्रू म्हणा किंवा लोकांशी चर्चा होत असतील, भेटी होती असतील, त्याच्या थ्रू कुठेतरी ते ज्ञान थोडंसं जोपासलं जात होतं आणि त्यामुळे मास्टर्स करू शकलो.
आणि त्यानंतर मग मी ॲक्च्युअल वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन म्हणा किंवा रिसर्च म्हणा याच्यामध्ये काम केलं. मी गुजरातचा जो उत्तरेचा भाग आहे कच्छचा, की तुम्ही जर का व्हाईट रण फेस्टिवलला लोक जातात दोरडोला वगैरे, तर तिथे बन्नी ग्रासलँड्स म्हणून भारतातला एक खूप सुंदर गवताळ कुरणांचा भाग आहे. पण तिथे साधारण 1960च्या दशकात ब्राझील मेक्सिकोमधनं आणून एक झाड लावलं. बाभळीची एक प्रजाती आहे की जी बाहेरनं आणून लावली कारण ती फास्ट वाढते आणि त्यामुळे आपल्याला जंगल म्हणलं की डोळ्यासमोर उंच झाडं आणि गच्च दाट जंगल असंच डोळ्यासमोर येतं अनफॉर्च्युनेटली. तर त्यामुळे त्याचं प्लांटेशन झालं, ते प्रचंड वाढलं कारण त्याला खाणारं किंवा त्याला मारणारं काही उरलं नाही पक्षी प्राणी. त्याला फळं येत नाहीत, शेंगा येतात ज्याच्यात फार काही खाण्यासारखं नसतं, काटे असतात त्यामुळे फार जनावरं त्याची पानं खायला जात नाहीत, त्यामुळे त्याची वाढ खूप झाली. तर त्याच्यामुळे तिथल्या लोकल पक्ष्यांवर खूप परिणाम झाले की जे गवताळ कुरणांमध्ये राहणारे होते एक्सपर्ट पक्षी, तर त्यांची संख्या कमी व्हायला लागली. तर आम्ही कुठेतरी काम करत होतो की ह्या झाडाचा जी वाढ आहे ॲक्च्युली ती कमी कशी करता येईल आणि ते केल्याने ते प्राणी पक्षी परत येतील का या गवताळ कुरणांमध्ये. तर त्याच्यावर काही वर्ष काम केलं. नंतर 1-2-3 वर्ष अराउंड मी उत्तर आपले जे पश्चिम घाट आहेत ना महाराष्ट्रातला, राईट फ्रॉम गुजरातची साऊथ बॉर्डर ते गोवापर्यंतच्या आपल्याकडचे जे डोंगराळ भाग आहेत, तर तिथे मिळणाऱ्या काही बेडकांच्या प्रजाती, तर त्यांच्याशी रिलेटेड डेटा गोळा करण्याचं आम्ही काम केलं की कुठल्या प्रजाती कुठे मिळतात, कुठपर्यंत मिळत आहेत, म्हणजे आपण जे डिस्ट्रीब्युशन रेंज म्हणतो की कुठपर्यंत एखादा प्राणी सापडतो आपल्याला, तर त्याचा डेटा गोळा करण्याचं काम केलं. त्याचं महत्त्वाचं कारण असं होतं की एक इंटरनॅशनल बॉडी आहे विच इज कॉल्ड ॲज इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर, IUCN, की जी या डेटावरनं ठरवते की तो प्राणी धोक्यात आहे आता का नाही आहे, आणि असला तर मग त्याच्या रिसर्चसाठी फंडिंग देते, त्याच्या संरक्षणासाठी फंडिंग देते. तर त्यांचे क्रायटेरिया असतात, पण ते सगळं ठरवण्यासाठी त्यांना मुळात डेटा लागतो की हा प्राणी कुठे आहे, किती संख्येत आहे. तर त्यासाठी ते थोडंसं काम होतं. त्याच्याशिवाय पुण्याच्या तुम्ही थोडंसं पूर्व भागात गेलात तर जे गवताळ किंवा सेमी एरिड लँडस्केप म्हणतो आपण, की जिथे खुरटं जंगल नाही, झुडपी जंगल आहे थोडंसं, पण बाकी खडकाळ आणि गवताळ भाग जास्ती आहे. तर तिथे बेडकांचा वावर आहे का आणि असला तर कुठल्या प्रजाती मिळतात यावर कोणी काम केलं नव्हतं. तर आम्ही ते काम केलं. पण त्याच्यासोबत मी सुरुवातीला म्हटलं सगळी कन्झर्वेशन ॲक्शन हे जास्त महत्त्वाचं होतं. तुम्ही व्हिडिओज बघितले असतील किंवा तुम्ही स्वतः गेला असाल टायगर रिझर्वमध्ये, तर सिमेंटचे तुम्हाला पाणवठे बनवलेले दिसतात गोलाकार, ज्याला सॉसर्स म्हणतात. तर ती एक मध्ये लाट आली होती की सगळीकडे पाण्यासाठी काय बनवायचं तर सिमेंटचे सॉसर बनवायचे. त्याचा प्रॉब्लेम असा होतो की त्यातनं ट्रान्सपिरेशन आणि इव्हॅपोरेशन रेट्स खूप वाढतात आणि त्याच्यामध्ये सिमेंट असल्यामुळे त्याच्यात अधिवास काही उरत नाही बेडकांसारख्या प्राण्यांसाठी. तर आम्ही वॉटर क्वालिटी पॅरामीटर्स ज्याला म्हणतात की pH असेल, कंडक्टिव्हिटी, सॅलिनिटी, TDS किंवा डिझॉल्व्ड ऑक्सिजन, या सगळ्याच्या लेवल्स आणि त्याच्याशी रिलेटेड बेडकांची तिथली डायव्हर्सिटी याचा एक अभ्यास केला. आणि वनविभागाला मी एक कंपॅरेटिव्ह स्टडी दिला की जर का नैसर्गिक पाणवठा असेल तर त्याच्यामध्ये काय डायव्हर्सिटी मिळते, काय हॅबिटॅट मिळतो आणि हे पॅरामीटर्स काय आहेत अगेन्स्ट तुमच्या सिमेंटच्या ह्याच्यात काय मिळतं. आणि त्यांना सांगितलं की तुम्ही प्लीज सिमेंटचे सॉसर बनवू नका, ॲटलिस्ट सेमी नॅचरल बनवा. नैसर्गिक बनवणं अवघड आहे पण सिमेंट वापरू नका. आणि त्यांनी ते ऑनबोर्ड घेतलं सजेशन आणि त्यांनी ते पाणवठे तसे चेंज केले. सो तेही काम केलं जवळपास 3 वर्ष. त्यानंतर 3 वर्ष वाईल्डलाईफ ट्रस्ट ऑफ इंडिया म्हणून भारतात एक संस्था आहे की जी वन्य प्राण्यांच्या रेस्क्यू रिहॅबिलिटेशनवर मेजरली काम त्यांनी चालू केलं होतं. पण आता रिसर्च वगैरे किंवा कॉन्फ्लिक्ट मिटिगेशन की ज्याला मानव वन्यजीव संघर्षावर सोल्युशन्स काढणे, त्याच्यासाठी लागणारी ती मदत इन्क्लुडिंग स्टाफ प्रोव्हाइड करणे, इक्विपमेंट प्रोव्हाइड करणे, तर अशा गोष्टी पण ते करतात. तर त्यांचा महाराष्ट्रातल्या विदर्भाच्या भागात एक प्रोजेक्ट होता. अगेन IUCN जी संस्था म्हणली त्यांचाच फंडेड होता. तर ताडोबाच्या पूर्व भागात एक ब्रह्मपुरी वाईल्डलाईफ डिव्हिजन म्हणून आहे. तर ताडोबा जसा व्याघ्र प्रकल्प आहे तसं तो टेरिटोरियलचा भाग आहे. तर तिथे खूप मोठ्या प्रमाणावर माणूस आणि वन्यजीवचा संघर्ष होता आणि त्याच्यात वाघ होते, बिबट होते, अस्वल होते, यांचा माणसावर हल्ला होण्याचं प्रमाण होतं. पण याशिवाय पिकाचं नुकसान करणारी रानडुकरं, नीलगाई, ससे, अगदी माकडं हे पण मोठ्या प्रमाणावर होतं.
तर आमचं मेन त्या 3 वर्षात काम असं होतं की एकतर शोध घ्यायचा की हा संघर्ष का होतोय, कुठल्या प्राण्यांमध्ये कुठल्या भागात संघर्ष जास्ती होतोय, तिथल्या गावांमधल्या लोकांची काय मनस्थिती आहे या संघर्षाची निगडीत, त्यांच्या काय गरजा आहेत, आणि मग ह्या सगळ्यावर काही उपाययोजना करता येतील का. तर हा एक आढावा घ्यायचा प्रयत्न आम्ही त्या 3 वर्षात केला होता. अलॉंग विथ कॉन्फ्लिक्टच्या सिच्युएशन जेव्हा यायच्या तेव्हा प्राणी रेस्क्यू करायचे किंवा प्राण्यांचं मॉनिटरिंग करायचं की फक्त मॉनिटरिंगमधनं तुम्ही कॉन्फ्लिक्ट अवॉइड करू शकताय का. तर अशा प्रकारचं काम मेजरली त्या 3 वर्षात आम्ही केलं. त्यानंतर मी आता त्या सगळ्या अनुभवाचा उपयोग करून नाव आय वर्क ॲज अ कन्सल्टंट इकॉलॉजी आणि बायोडायव्हर्सिटी, आणि ऑल ओव्हर इंडिया जिथे कुठे रिन्युएबल एनर्जीचे मेजरली प्रोजेक्ट्स येतात की विंड एनर्जी, सोलार एनर्जी, तर त्याच्या बांधकामाच्या आधीपासनं ते डिकमिशनिंग आफ्टर 30 इयर्स जे होतं तोपर्यंत त्या प्लांटमुळे तिथल्या लोकल जैवविविधतेला काय पोटेन्शियल धोका असू शकतो आणि त्याबाबत ती प्रत्यक्ष कंपनी काय उपाययोजना करू शकते हे त्यांना आम्ही एक डिटेल्ड रिपोर्ट बनवून देतो तिथल्या भागाचा सर्वे करून. म्हणजे तुम्ही गव्हर्नमेंट बरोबर नाही, ही प्रायव्हेट कंपनी आहे, सो ॲज अ कन्सल्टंट आम्ही काम करतो. ओके. पण आमच्या रिपोर्टचा भाग हा गव्हर्नमेंटच्या रिक्वायर्ड डॉक्युमेंट्समध्ये इव्हेंच्युअली जातो. आणि या बऱ्याचशा कंपनीजना इंटरनॅशनल फंडिंग असल्यामुळे ते बरेचसे ते उपाय करतातही आणि त्याबाबत आमच्याशी सतत संपर्कात असतात की हे हे इथे इथे आम्ही करू शकतो, किंवा आधी सांगतात हे आमच्या बजेटमध्ये नाही आहे तर आम्ही बजेटमध्ये काय करू शकतो, किंवा त्यांना अजून काही मदत हवी असेल तर अशा प्रकारचं खूप इंटरेस्टिंग अशा प्रकारचा एक आलेख तुम्ही सांगितला. सुरुवातीपासून आतापर्यंत मला वाटतं जड से जुडे असं आपण जे म्हणतो हिंदीमध्ये तशी एक प्रकारची फिलिंग येते. आता थोडंसं आजच्या विषयाकडे आपण वळूया. अगदी बेसिक एक प्रश्न, म्हणजे सिली क्वेश्चन वाटू शकतो पण मला विचारावासा वाटतो की बिबट्या आणि चित्ता ह्याच्यामध्ये बेसिकली फरक काय? अगदी बेसिक म्हणजे आम्ही जेव्हा लहान मुलांना पण एक्सप्लेन करतो की बिबट्या म्हणजे जो आहे त्याच्या अंगावर ठिपके नसून रोजेट्स असतात. ओके. तर थोडंसं आपण फुलं जेव्हा काढतो तर त्याच्या बाहेरच्या पाकळ्या मधला कोर जर का आपण काढला तर जसे दिसतील की मध्ये काही नाही आहे, फक्त साईडनी 4-5 गोल आहेत, तर त्याला रोजेट्स म्हणतो आम्ही. त्यांच्या अंगावर रोजेट्स असतात, पण चित्त्याच्या अंगावर हे ठिपके असतात. तर हा अगदी बेसलाईन फरक आहे. याच्यासोबत बिबट्या तुम्हाला थोडेसे झुडपी किंवा जंगलाच्या आसपास राहणारे हे जास्त दिसतील. त्याच्या अगेन्स्ट चित्त्याला ओपन फ्लॅट गवताळ कुरणं ही जास्ती लागतात. ओके. काही आफ्रिकेतले चित्ते हे डोंगराळ भागातही राहतात, असं नाही की चित्ते अडॉप्ट करू शकत नाहीत, पण चित्ता मुळात हा ओपन फ्लॅट जमिनीवर राहणारा प्राणी आहे. त्याच्या शिकार करण्याचंही ॲडॅप्टेशन तशाच प्रकारे झालेलं आहे. त्याचे हातपाय जास्त लांब असतात. तो जगातला सगळ्यात फास्ट पळणारा सर्वात प्राणी आहे, फास्ट ॲनिमल. त्यामुळे भक्ष्याचा फुल स्पीडमध्ये पाठलाग करून त्याला पकडणं हे चित्त्याचं मेन म्हणून आपण लक्षण आहे. पण बिबट म्हणाल तर बिबट्यांमध्ये हे लपून हल्ला करणं, ओके, किंवा सावध जवळ येईपर्यंत कुठेतरी दबा धरून बसणं आणि मग हल्ला करणं. मग दबा धरून बसण्यासाठी त्याला झुडपी जंगल पाहिजे किंवा कुठेतरी झाडावर उंचावर बसलाय. तर ह्या हॅबिटॅट रिक्वायरमेंट्समुळे थोडेसे वेगळे वेगळे राहतात. पण आफ्रिकेत गेलात तर तुम्हाला बऱ्याचदा जवळजवळ राहतानाही दिसतात. पण तरी मेन हॅबिटॅट किंवा अधिवासातला फरक म्हणाल तर चित्ते हे फ्लॅट गवताळ कुरणं प्रिफर करतात आणि चित्ते हे थोडंसं झुडपी आणि थोडंसं जंगल असलेलं, झाडं असलेलं अधिवास हा प्रिफर करतात. आणि मेन म्हणलं तसं की चित्ते हे थोडीशी लांबट बॉडी असते त्यांची पळण्यासाठी. बिबट्यांमध्ये पाय आणि हात खूप लांब नसतात पण प्रचंड स्ट्रॉंग असतात आणि ते स्वतःच्या वजनाच्या दुप्पट वजन हे झाडावर उचलून नेऊ शकतात. त्यामुळे बिल्ट त्यांची खूप स्ट्रॉंग असते कम्पेअर्ड टू चित्ता. त्यामुळे तुम्ही शेजारी फोटो बघितलेत तर चित्ता हडकुळा वाटतो, पण बिबट्याचा बिल्ट जो म्हणतो आपण तो एकदम स्ट्रॉंग वाटतो. म्हणजे चित्ता हा थोडासा टुवर्ड्स द लीनर साइड, करेक्ट, आणि बिबट्या हा जास्त करून थोडासा बल्की पण जास्त शक्तिवान. डिपेंड्स, पण जास्त ताकदवर. तुम्हाला कम्पॅरेटिव्ह शेजारी ठेवलं तर तेवढं लगेच जाणवतं. ओके. कारण हा बेसिक फरक सुद्धा खूप जणांना माहित नसतो.
आणि अजून एक त्याच्यात ऍड करायचं झालं तर आता आफ्रिकेतनं जे आणलेत आपल्याकडे, मध्य प्रदेश मधल्या कुनो नॅशनल पार्क मध्ये सोडले ते चित्ते आहेत. आणि बाकी भारतभर बिबटे हे जे आहेत, जे लेपर्ड म्हणतो आपण ज्याला, ते भारतभर मिळतात. अगदी म्हणजे गुजरात पासनं ते नॉर्थ ईस्ट पर्यंत आणि उत्तराखंड पासनं केरळ पर्यंत सगळीकडे बिबटे मिळतात. आणि चित्ते आत्ता आफ्रिकेतनं आणलेत. चित्ते पूर्वी भारतात होते. साधारणतः 1950 साली असं म्हणतात की शेवटचा भारतातला चित्ता हा मारला गेला. आणि पण ते पहिल्यापासून भारतात होते का ते आफ्रिकेतनच लोकांबरोबर भारतात आले याच्यावर दुमत आहे. अच्छा. पण होते म्हणजे ते मुघलांबरोबर आपल्याकडे आले किंवा आधीच्या ट्रेड मधनं आपल्याकडे आले याच्याबरोबर अजून फायनल कोणाकडेच उत्तर नाही, याच्यामध्ये खूप दुमत आहे. पण भारतात चित्ते होते कारण तेव्हा गवताळ कुरणं होती आणि ब्रिटिशांनी शिकारीच्या हौशेसाठी किंवा त्यांना पकडून पिल्लं ट्रेन करून त्यांचा वापर हरणांच्या वगैरे शिकारीसाठी केल्याचे रेकॉर्ड्स आहेत. ज्याचे फोटो आपण पाहतो की ट्रेन चित्ते अगदी साखर लावलेले कुत्र्यांसारखे चित्ते हे त्यांच्या वेळेला त्यांनी ठेवलेले होते. पण ते भारतातनं नामशेष झाले अराउंड 1950. आणि आता जे आणले ते आफ्रिकन आहेत. एशियाटिक चित्ते जे आहेत ते दुबई आणि अरब या भागामध्ये नैसर्गिक अधिवासात नाही पण कॅप्टिवेशन मध्ये आहेत. पण ते आपल्याकडे आणले नाही. आपल्याकडे आफ्रिकन चित्ते आणलेले आहेत, बिबटे नाहीयेत. कुनो मध्ये बिबटे आहेत बाय द वे. अच्छा, ओके. कुनो नॅचरल हॅबिटॅट मध्ये बिबटे आहेत, पण तिथे गवताळ कुरणांचा भाग जास्ती आहे त्यामुळे तिथे चित्ते हे सोडलेले आहेत. पण आता तुमच्या बोलण्यात एक शब्द असा मी ऐकला की टेरिटोरियल फॉरेस्ट, म्हणजे अभयारण्य आणि टेरिटोरियल फॉरेस्ट. तर ह्याच्यामध्ये काय फरक आहे किंवा ह्याचा काय संदर्भ आहे? अभयारण्य म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया की एक संरक्षित एरिया. भारतामध्ये तुम्ही म्हणाल तर नॅशनल पार्क्स असतात की जो एक मोठा भूभाग तुम्ही संरक्षित करता. टायगर रिझर्व्ह आहेत की असा एक भूभाग की जो वाघांसाठी तुम्ही संरक्षित करताय. त्यानंतर येतं वाईल्ड लाईफ सँच्युरी की कुठल्या तरी विशिष्ट प्राण्यासाठी, म्हणजे वाघासाठी टायगर रिझर्व्ह आहे पण बाकी कुठल्याही प्राण्यासाठी, म्हणजे तुम्ही समजा कर्नाटकात दरोजीला गेलात तर तिथे अस्वलाची सँच्युरी आहे. किंवा महाराष्ट्रातलं उदाहरण घ्यायचं झालं तर कोल्हापूर जवळ राधानगरी आहे, ती गव्यांसाठी सँच्युरी केलेली आहे. तर अशी वेगवेगळ्या प्राण्यांसाठी जेव्हा संरक्षित जागा तुम्ही ठेवता तर त्याच्यात वाईल्ड लाईफ सँच्युरी येतात. त्याच्याबरोबर बर्ड सँच्युरीज पण आहेत की पक्ष्यांसाठी मग एक वेगळा भाग, म्हणजे तुम्ही कर्नाळा गेलात जर का पनवेलच्या जवळ तर इट्स अ बर्ड सँच्युरी. तर असंही भाग आहेत. पण ह्याच्या शिवाय आपल्याकडे जंगल आहे, गवताळ कुरणांचा भाग आहे. तर त्याचंही संरक्षण करणं कुठेतरी गरजेचं आहे. तर त्यासाठी संरक्षित भागाचं संरक्षण करणारे, मॉनिटरिंग करणारे, पेट्रोलिंग करणारे हे फॉरेस्ट डिपार्टमेंटची एक डिव्हिजन असते, ज्याला वाईल्ड लाईफ डिव्हिजन म्हणतात. त्याच्या अंडर मग तुम्ही कुठे कुठे असू शकता. त्याच्या बाहेरचं जे जंगल आहे तर त्याला नॉन प्रोटेक्टेड एरिया म्हणतात युजली, पण तरी तो अंडर टेरिटोरियल किंवा सोशल फॉरेस्ट्री किंवा FDCM सारखं पुण्यामध्ये नाही, महाराष्ट्रामध्ये डिव्हिजन आहे. तर ह्याच्यामध्ये मग रिझर्व्ड फॉरेस्ट, प्रोटेक्टेड फॉरेस्ट अशा वेगवेगळ्या विभागण्या केल्या जातात. आणि प्रत्येक डिव्हिजनचं म्हणाल तर काम वेगळं असतं. जसं वाईल्ड लाईफ किंवा वन्यजीव डिव्हिजन बघितली तर त्यांचं मेन असतं की टायगर रिझर्व्ह असेल किंवा वाईल्ड लाईफ सँच्युरी असेल तर त्या प्राण्याचा अधिवास आणि प्राणी या दोघांचं संरक्षण करणं हे जास्त गरजेचं असतं. पण जेव्हा याच्या बाहेर येतो आपण, संरक्षित एरियाच्या बाहेर येतो, तर तेव्हा ते जंगल राखणं, मग तिथे प्लांटेशन करणं. आपल्याकडे जे सागवान येतात तर त्या सागवानाचं प्लांटेशन करून ते ठराविक वर्षानंतर त्याची कापणी करून मग त्याची विक्री करणं. आणि जो वन्यजीव कायद्यासारखा दुसरा फॉरेस्ट ऍक्ट जो आलेला आहे आपल्याकडे, तर त्याच्यामध्ये असं होतं की एकदा तुम्ही वाईल्ड लाईफ सँच्युरी, टायगर रिझर्वच्या बाहेर पडलात की मग गावं, शेती हा भूभाग चालू होतो. आणि मग ह्याच्या मध्ये जंगलाचे पॅचेस असतात. वाईल्ड लाईफ सँच्युरी, टायगर रिझर्व मध्ये कसं एक तुम्ही सर्कल किंवा एक पॉलिगॉन मार्क केला तर त्याच्या आत फारशी गाव, आता तर नाही आहेत बऱ्याच ठिकाणी, ताडोबात असेल किंवा कॉर्बेटमध्ये एखाद्या वेळात असेल, पण अदरवाईज आतमध्ये गावं किंवा शेती नसते. पण बाहेर आल्यावर ही परिस्थिती बदलते, बरोबर उलटी होते. जंगलाचा भाग असतो, शेती पण असते, गावातली लोक पण असतात. आणि वनहक्क जो कायदा आहे त्या कायद्यानुसार गावातली लोक जंगलात जाऊन काही विशिष्ट गोष्टींची गोळा करू शकतात. त्या गोष्टी म्हणजे जसं तुम्ही विदर्भात गेलात तर मोहाची फुलं विकायला जातात किंवा तेंदू पत्ता विकायला जातात किंवा
काही प्रमाणात परवानगी घेतली तर लाकूड तोडही काही ठिकाणी मान्य असते की अच्छा. त्या ठराविक एरियामध्ये गावाची जमीन आहे असं सांगून. पण अदरवाईज पण फुलं वेचायला किंवा अजून जिथे शहरांचा खूप मोठा प्रभाव नाही अशा ठिकाणी कंदमुळं वेचायला वगैरे तर लोक रेग्युलरली जंगलात जातात. तर अशा वेळेला जंगल मॅनेज करणं आणि ही लोक जंगलात जाऊन काही अवैध गोष्टी करत नाही आहेत ना ह्याचं मॉनिटरिंग करणं हे टेरिटोरियल डिव्हिजनचं मेनली काम असतं. त्याच्याबरोबर सोशल फॉरेस्ट्री आहे त्यांचं मेन काम आहे प्लांटेशन करणं आणि ते मॅनेज करणं. FDCMचं काम आहे की हे प्लांटेशनची वाढ प्रॉपर होते ना त्याचं प्रोटेक्शन करणं आणि मग त्याची कापणी करून ते विकणं. तशा वेगळ्या वेगळ्या डिव्हिजन्स फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या असतात आणि त्यानुसार त्या स्टाफचं मेन फोकस हा वेगळा वेगळा असतो. ओके. मग आता जेव्हा सपोज आता तुम्ही जसं सांगितलं की प्रोटेक्टेड एरियाच्या बाहेर बरोबर. सपोज आता शेती आहे. आता आपण जुन्नरचं उदाहरण घेऊ जिथे बरोबर. आता आपला आजचा विषय आहे की आता जुन्नर म्हणा नाशिक म्हणा जिथे आता ऊसाची शेती आहे. बरोबर. तर मग ह्या टेरिटोरियल ह्याच्यामध्ये हा मोडतो का? नाही. सो प्रायव्हेट जी शेती जी असते तर तो भाग नसतो याच्यामध्ये. कदाचित पट्टे असले किंवा लागून पट्टे असले जंगलाचे म्हणा गवताळ कुरणांचे म्हणा किंवा झुडपी जंगलाचे कसेच ते मधले पट्टे असतात ते वनविभागाच्या अखत्यारीत येतात. पण प्रायव्हेट शेतामधली जमीन किंवा ऊसाची शेती ही वनविभागाच्या अंडर येत नाही. ती प्रायव्हेटच असते. ओके. सो त्याच्या आजूबाजूचा एरिया किंवा त्याच्या आजूबाजूला जर का जंगलाचा भाग असेल तर तो वनविभागाच्या अखत्यारीत येतो. पण शेती ही प्रायव्हेटच असते कारण ती प्रायव्हेटली ओन्ड असते. बरं. तर आता ही थोडीशी बॅकग्राऊंड आम्हाला कळली चित्ता आणि बिबट्यांमधला फरक आणि वनविभागाचं काय काम आहे किंवा वेगवेगळे संरक्षित आरक्षित क्षेत्र आहेत प्राण्यांसाठी. तर आता आपण जे बघतोय बिबट्याचा जो काय प्रॉब्लेम सध्या आपण सारखं TV वर बातम्या येत आहेत पेपरात येत आहेत तर ह्याचं मूळ थोडंसं कुठे आहे आणि ह्या सगळ्या स्कीम ऑफ थिंग्समध्ये ह्याचा संदर्भ कुठे चालू झाला? पहिली गोष्ट म्हणजे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की बिबट्या हा अतिशय हुशार प्राणी आहे एक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याची ॲडॅप्टेबिलिटी बदलत्या वातावरणाशी अधिवासाशी पटकन जुळवून घेण्याची त्याची क्षमता ही प्रचंड आहे. प्रचंड हुशार प्राणी आहे. ओके. आकाराने तुम्ही जर का वाघ बघितलात तर वाघाची मादी ही 150 किलोपर्यंत भरते. मेल असेल तर तो 200 किलोच्या वर जातो. बिबटे हे 80 किलोचे असतात. सो तसं छोटं जनावर आहे कम्पॅरेटिव्हली. झाडावर चढू शकतं लपून राहू शकतं हे तर त्याची खासियत आहे. आणि मी सुरुवातीला म्हटलं अतिशय हुशार आहे आणि ॲडॅप्ट पटकन करू शकतं बदलत्या आजूबाजूच्या आदिवासाशी एन्व्हायरमेंटशी म्हणा. तर ह्या बेसलाईनवर आता मी सांगतो की बिबटे हे जंगलात राहू शकतात. त्यांना खायला जंगलात भरपूर गोष्टी मिळतात. पण जसजशी संख्या वाढते त्यांची पण वेगवेगळ्या आदिवासाशी ते जुळवून पण घेऊ शकतात. त्यामुळे ते जंगलाच्या बाहेरच्या भागातही राहू शकतात. त्यामुळे त्यांना असं नाही होत की मी आतच जायला पाहिजे जंगलाच्या. मी जंगलाच्या आजूबाजूला काय आहे आपण म्हटलं तर शेती आहे गावं आहेत. तर इथे का राहतात याचा एक जनरल आढावा घेतला तर असं लक्षात येईल की एक साधं उदाहरण घेऊया आपण की जंगलात जे बिबटे राहत आहेत त्यांना शिकारीसाठी 3 दिवस प्रयत्न केले. एक रफ एक्झॅक्ट नाही सांगत आहे पण एक 3 दिवस प्रयत्न केले तर एखादं शिकार मिळतंय असं आपण समजून चालूया. कारण जंगलातले प्राणी जास्त सावध असतात. त्यांचं सतत लक्ष चरताना म्हणजे जसं बिबट्याचं छोटी हरणं जी आहेत किंवा ससे आहेत त्यांचं सतत लक्ष आजूबाजूला असतं कारण त्यांना सतत जीवाची भीती असते की आपल्याला आत्ता कोणीतरी मारून खाईल. त्यामुळे ते खूप अलर्ट असतात. माकडं बिबट्यांचं आवडतं खाद्य. त्यामुळे त्यांची शिकार करणं ही रिलेटिव्हली अवघड आहे. पण जेव्हा बिबट्या शेती किंवा गावाच्या आसपासच्या भागांमध्ये येतो की जिथे तुम्हाला मोठ्या प्रमाणावर कुत्री मिळतील शेळ्या असतात किंवा गायींचे बछडे असतात लहान की ज्यांच्यातला अलर्टनेस तेवढा नसतो जेवढा जंगलातल्या प्राण्यांचा असतो. आणि दुसरं ते मोठ्या संख्येने एका जागी अवेलेबल असतात. त्यामुळे रिलेटिव्हली ह्या प्राण्यांची शिकार करणं सोपं असतं. ह्याच्यासोबत अजून एक कारण आहे की आपला जो कचरा निर्माण होतो तो आपण कुठेतरी गावाच्या आजूबाजूला किंवा शहराच्या आजूबाजूला त्याचं डम्पिंग होतं. त्याच्यावर डुकरं येतात. ओके. आणि या डुकरांच्या पाठोपाठही बिबटे येतात. म्हणजे असं नाही नेहमी की गावातल्या कुत्र्या आणि बकऱ्यांमुळेच येतात पण कचरा जो आपण टाकतो ज्याच्यावर डुकर येतात त्यांच्या मागेही बिबटे येतात.
आणि मी सुरुवातीला म्हटलं असं की हे सगळी अडॅप्टेबिलिटी बिबट्यांमध्ये आहे, की जरी त्यांचं नैसर्गिक खाद्य तुम्ही म्हटलात की जंगलातली हरणच आहेत, पण दे कॅन अडॅप्ट टू गावाच्या जवळचे येणारी रानडुकरं म्हणा, बकऱ्या असतील, शेळ्या असतील, गायींचे बछडे असतील छोटे, किंवा गावातली कुत्री असतील, तर ह्याला ते अडॅप्ट करू शकतात. आणि एकदा जर का त्यांना कळलं की अरे इथे गावाच्या आसपास राहून मला जर का सहज भक्ष्य मिळतंय, तर मग कोण कशाला जाईल. म्हणजे तुमच्या घराच्या खाली जर का एखादं हॉटेल काढलं आणि तुम्हाला सांगितलं की अरे 10 किलोमीटरवरनं जाऊन घेऊन या, तुम्ही म्हणाल कशाला, घराच्या खाली मिळतंय सहज, तर मी कशाला 10 किलोमीटर जाऊ. विच इज अ व्हेरी इझी, की कमीत कमी शक्ती खर्च करून मला अन्न मिळतंय, तर मी लांब कशाला जाऊ. तर हे बिबट्यांना कळतं आणि ते याला अडॅप्ट करतात. आता म्हटलं असं की त्यांना जंगलात हा त्यांचा जंगल किंवा झुडपी जंगल हा सुद्धा त्यांचा अधिवास आहे. आणि ऊसाची शेती, तुम्ही जसं म्हणलात की ऊसाची शेतीचा जर का तुम्ही अभ्यास केला तर ऊस हा साधारणतः एक 10 फूट तरी वाढतो. आणि एकदा ऊसाला पाणी दिलं की ड्रिप इरिगेशन म्हणा किंवा इरिगेशनची जर का सोय केली तर त्या शेतीमध्ये जायची वेळ ही 4 ते 5 महिने येत नाही. तुमचं जर का इरिगेशन चालू असेल तर ऊसाच्या शेतात मेंटेनन्ससाठी म्हणा तर ही जायची वेळ येत नाही. तर आता इमॅजिन करा 10 ते 12 फूट आणि उंचीचं आणि बराच एकर पसरलेलं जर का ऊसाची शेती असेल तर ते बघायला जंगलासारखं वाटतं. एक की गच्च असतं ऊसाचं रान, जर का बघितलं तर खूप गच्च असतं, त्यामुळे लपायला जागा डेफिनेटली आहे. आणि दुसरा मोठा आहे की तिथे डिस्टर्बन्स शून्य आहे. तुम्ही जर का 4-5 महिने जाऊन रोज तिथे काही शेती करत नसाल किंवा आजूबाजूनी वाहनं पण गेली तरी फार फरक पडत नाही, पण आतमध्ये त्यांना सुरक्षित वाटतं. आणि त्यामुळे ऊसाच्या शेतीमध्ये नुसते फिरून किंवा राहून नाही, तर आता बिबटे म्हणा किंवा मी अजून एक उदाहरण देतो नंतर, हे प्राणी ब्रीड पण करायला लागलेत. तर त्यांचं प्रजननही तिथे होतं. इतकं त्यांना ते ऊसाच्या शेतीमध्ये सेफ वाटतं की 4-5 महिने आपल्याला कोणी डिस्टर्ब करायला येणार नाहीये. आणि वर्ण पण कव्हर आहे, सावली पण आहे, निवांतपणा पण मिळतोय, आणि प्लस गावाच्या आसपास आहे त्यामुळे भक्ष्य पण सहज मिळतंय पिल्लांसाठी, कुत्री असेल किंवा बकऱ्या असतील. तर त्यामुळे ऊसाची शेती हे एक प्रजननाचं ठिकाण झालेलं आहे. आणि हे फक्त जुन्नर सारख्या भागात नाहीये, तुम्हाला सेम उदाहरणं नाशिकच्या भागात मिळतील. आणि महाराष्ट्राच्या बाहेर म्हणायचं तर उत्तर प्रदेशमधल्या भागातही हा संघर्ष खूप मोठ्या प्रमाणावर आहे, कारण तिकडे खूप मोठी ऊसाची शेती आहे. तिथे फक्त बिबटे नाही, तिथे तर आत वाघ पण जाऊन, जे पट्टेरी वाघ आपल्याकडे टायगर्स आहेत ते पण ऊसाच्या शेतीत आज ब्रीड करायला लागलेत. तर ही परिस्थिती फक्त महाराष्ट्रात नाहीये, महाराष्ट्राच्या बाहेर पण जिथे ऊसाची शेती आहे आणि लागून निदान झुडपी किंवा थोडंसं जंगल आहे की जिथे बिबट्यांचा नैसर्गिक अधिवास आहे, तर तिथे पण हा संघर्ष मोठ्या प्रमाणावर आहे. आणि आता मग असं व्हायला लागलंय की मग ऊसाची शेती पण हा एक नैसर्गिक अधिवास म्हणायचा का बिबट्यांचा, की जेव्हा ते तिथे प्रजनन करायला लागले, तर असा प्रश्न उभा राहतो. पण मग संघर्ष अशामुळे वाढत जातो की बिबट्या तुमच्या गावाच्या इतक्या जवळ आलाय, शेतीमध्ये त्यांची पिल्लं वाढायला लागलेत, त्यांची अन्नाची रिक्वायरमेंट वाढायला लागते. कुत्री लिमिटेड असतात शेवटी, किती कुत्री मारतील, बकरी एखादी मारली तर त्याचे जे राखणदार असतील, गुराखी असतील, काही काही केसेस झाल्यात की ज्याच्यामध्ये त्या मारलेल्या बकरीमध्ये विष घातलंय. कुठल्या तरी प्रकारे रिटॅलिएशन आपण जे म्हणतो, की समजा आपली गाय मारली की आपला बैल मारला, तर सगळ्यांमध्ये इव्हन आपले पेट्स जसं आपण प्रेम करतो त्याच्यावर, तसं पाळलेल्या जनावरांबद्दल प्रेम हे असतंच. तर त्याच्यावर हल्ला झाला तर एक कुठेतरी ती भावना येते रिटॅलिएशनची, की हे नको व्हायला होतं आणि मी काहीतरी करीन. आणि अशाही केसेस झालेल्या आहेत की जिथे प्रत्यक्ष गुराखी चरायला घेऊन गेलेत आणि त्यांच्या डोळ्यासमोर एखादा गाईचा बछडा किंवा बकरी पकडली आणि त्यांना असं वाटलं की अरे माझी गाय किंवा माझ्या गावातली बकरी त्यांनी पकडली तर मी तिला वाचवायला जातो, म्हणून ते स्वतः वाघाच्या किंवा बिबट्याच्या अंगावर धावून गेलेत आणि बिबट्या किंवा वाघाने त्या बकरीला सोडून त्यांच्यावर हल्ला केलाय. तर अशाही घटना मेजरली होतात की एकतर आपल्या पाळीव प्राण्यांबद्दलच्या भावना आणि दुसरं रिटॅलिएशन, की ज्याला आपण सेल्फ डिफेन्स म्हणतो, की शेतीमध्ये नुसतंच राखणीला कोणीतरी बसलं होतं आणि खाली उतरले, पाणी प्यायला असेल किंवा वॉटेवर, बिबट्याने हल्ला केला, पण त्यांच्याकडे ते राखणीला गेले होते त्यामुळे काहीतरी हातात हत्यार होतं आणि त्यांनी त्याच्यावर बिबट्यावर हल्ला केला आणि बिबट्याला मारलं. सो सेल्फ डिफेन्स इज ऑल्सो वन थिंग. पण ह्या गोष्टींमधनं एक संघर्षाला कुठेतरी सुरुवात होते की बिबटे गावाच्या जवळजवळ यायला लागलेत, गावामध्ये येऊन गावात लोक बाहेर खाटांवर झोपतात
हो. त्याच्या खाली त्यांची कुत्री झोपतात, तर वरच्या झोपलेल्या माणसाला कळलं नाही पण खाटेखालनं कुत्रं घेऊन गेलाय. अशाही घटना झाल्यात आणि अशाही घटना झाल्यात आणि नाशिकमधनं किंवा तुम्हाला युपी मधनं याची उदाहरण मिळतील की अगदी क्राऊडेड प्लेसेसमधनं, म्हणजे मला एका मित्राने उदाहरण सांगितलं होतं नाशिकमधल्या की लग्नाच्या वरातीतनं लहान मुलांना उचलून नेलंय. म्हणजे बोल्डनेस जो म्हणतो प्राण्यांचा की अत्यंत दुर्दैवी आहे की ह्यापर्यंत गोष्टी जाव्यात. पण त्यांना कुठलं सावज हे सहज मारणं शक्य होतंय असं वाटेल हे आपण बिबट्याच्या डोक्यात शिरून सांगू शकत नाही. त्या क्षणी जर का त्याला वाटलं की लहान मुले साधारण हरणाच्या आकारा पाडसाच्या आकारा एवढं असतं, ते उचलणं सोपं आहे, ते तो उचलेल. पण ही परिस्थिती का आली ह्याच्यावर विचार करणं हे जास्त महत्वाचं आहे. पण हे एक साधारण स्वरूप आहे संघर्ष तयार व्हायचा की ऊसाची शेती जशी वाढत गेली तसं तो भाग जंगलासारखाच आहे, सुरक्षित आहे, 4-5 महिने मला कोणी डिस्टर्ब करणार नाहीये, मग तिथेच पिल्लं घालायची. पिल्लांना वाडीमध्ये जास्त अन्न लागतं जे गावाजवळ सहज अवेलेबल आहे, मग गावात यायला लागतात. मग एखाद दिवस जर का बकरी किंवा कुत्रा मिळाला नाही, मग अनफॉर्च्युनेट दुर्दैवी घटना घडतात की जिथे माणसांवर पण हल्ले होतात. कारण असं आहे की प्राण्यांना मांस हे मांस आहे, त्यांना असं फार काही डिफरन्सिएशन तेही करत नसावेत आणि ते खातात मांस. म्हणजे तुम्ही बकरीचं म्हणा, कुत्र्याचं म्हणा किंवा जंगलातल्या हरणाचं म्हणा किंवा माणसाचं म्हणा, मांस हे मांस आहे त्यांच्यासाठी. त्यामुळे असं नाही की ते मुद्दाम माणसावर हल्ला करतात. आणि याच्यामध्येच एक अराउंड 5-6 वर्षापूर्वी चर्चा झाली की नरभक्षक किंवा मॅन इटर हा शब्द वापरण्यावर NTCA जी आपल्याकडची बॉडी आहे तर त्यांनी मज्जाव केला होता की अशा केसेस की ज्यांना रक्ताची चटक लागली वगैरे आपण न्यूज वाचतो, तर अशा केसेस अत्यंत दुर्मिळ आहेत. आणि प्राण्यांना नरभक्षक किंवा मॅनिटर तेव्हाच युजली आम्ही ॲज अ बायोलॉजिस्ट किंवा रिसर्चर्स म्हणतो की जेव्हा एका आठवड्यात त्यांनी 6-7 जणांवर हल्ले केलेत, म्हणजे माणूस सोडून त्यांनी दुसऱ्या कशाचीच शिकार केली नाहीये, अशी जर का परिस्थिती असेल त्या परिस्थितीमध्ये त्यांना नरभक्षक किंवा मॅनिटर म्हणणं किंवा रक्ताची चटक लागली की माणूस सोडून दुसऱ्या कोणावरच हल्ला करत नाहीये, त्या केसमध्ये ठीक आहे. पण अशा केसेस खूप रेअर असतात. 99% ऑफ टाइम हे हल्ले आयदर भीतीतनं किंवा अचानक दचकून कोणीतरी समोर आलं अशा वेळेलाच झालेले असतात किंवा त्याला घाबरवायचा प्रयत्न केला लोकांनी, अशाच ह्याच्यातनं झालेले असतात. टार्गेटेड हल्ले, माणसांना जाऊनच आज मारायचे, असे हल्ले खूप रेअर असतात. होत नाहीत असं म्हणत नाहीये, पण खूप रेअर असतात. मी मगाशी म्हटलं असं की आहेत काही बोल्ड उदाहरणं की जिथे लग्नाच्या वरातीतनं पण उचलून नेले, सो नाही असं नाहीये, पण ह्या घटना खूप रेअर असतात प्राण्यांच्या. तर मला वाटतं हा एक गैरसमज तुम्ही दूर केला की एकतर आपण जे मॅन इटर म्हणतो की माणसाच्या रक्ताची चटक लागते किंवा माणसाचं रक्त जास्त गोड असतं, अशा काही गैरसमजुती पसरवलेल्या गेल्या आहेत. आणि की माणसाची शिकार करणं सोपं आहे, कुठलंही रिटॅलिएशन होत नाही, लहान इझी प्रे लोकांची, मुलांची स्पेशली इझी प्रे आहे आणि उचलून नेलं की झालं, कुठलंच रिटॅलिएशन नाही, विरोध नाही, काहीच नाही. तर मग आता म्हणजे एक ह्याच रेफरन्सनी आपण हा एक पॉइंट घेऊ शकतो की आता रिसेंटली ज्या 2-3 माणसांना उचलण्याच्या ज्या घटना झालेल्या आहेत त्याच्या मागे काय कारण असू शकेल? सो मी मगाशी म्हणलं तसं की बिबट्यांचे हल्ले हे टार्गेटेड खूप कमी वेळा असतात. बिबट्या नॅचरली म्हणाल तर नॉक्टर्नल म्हणजे निशाचर प्राणी आहे. कारण मी सुरुवातीला म्हटलं असं की दबा धरून शिकार करणं, लपून राहणं ही त्याची खासियत आहे. आणि रात्रीच्या वेळेला ते करणं सहज शक्य होतं, कारण रात्रीच्या अंधारात बाकीच्या त्याच्या भक्ष्यांनाही तेवढंच लिमिटेड दिसतं. पण जर का सहज शिकार मिळत असेल दिवसा, तर ते दिवसाही फिरतात. आणि माणसांवरचे हल्ले हे युजली बाहेरच्या विदर्भातल्याही केसेस मी ज्या हँडल केल्या आणि बाकीच्याही केसेस बघितल्या, तर त्याच्यात 2-3 प्रकार आहेत. एक तर म्हणजे अजूनही आपल्या सगळ्या गावांमध्ये हे शौचालय नाही आहेत, घरांमध्ये शौचालय नाही आहेत. अजूनही शौचाला तुम्हाला ते गावाच्या बाहेर रस्त्याच्या कडेला बसलेले दिसतात किंवा त्यांची शेती असेल तर शेतीच्या कडेला बसलेले दिसतात. आणि हे कधी जातात शौचाला, तर पहाटेच्या वेळेला जातात, पहाटे 5 वाजता वगैरे. आणि त्याच्यापेक्षाही आश्चर्य वाटेल पण घरातल्या बायका ह्या त्याच्याही आधी जातात. पुरुष मंडळी कदाचित नंतर जातील थोडं, पण बायका त्याच्याही आधी जातात.
म्हणजे 4 पासनं जर का माणसांची गावाच्या आसपास हालचाल असेल तर हा वेळ जो आहे तो ह्या वाघ असेल किंवा बिबट असेल यांच्या हालचालीचा वेळ आहे. सो ह्या वेळेला जर का तुम्ही अचानक समोर आलात किंवा हाडबूड झालं तर ते पण पटकन चमकतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा शौचाला बसतात लोक तेव्हा बसलेला माणूस हा भक्ष्यासारखा वाटतो. बरोबर आहे. तर त्यामुळे हल्ले जास्ती होतात. तर हे एक कारण आहे की अजूनही आपल्या गावांमध्ये शौच नाही, त्यामुळे बाहेर शौचाला जाणं इज अ व्हेरी बिग रिझन की बिबट्यांचे गावांजवळ हल्ले होतात. दुसरं कारण आपण ऊसाबद्दल बोललो तर ऊसामध्ये आपण म्हटलं की ते प्रजनन करतात, त्यांची पिल्लं असतात. आणि तुम्ही बिबट घ्या, वाघ घ्या किंवा अस्वल घ्या, जेव्हा पिल्लं असतात मादीसोबत तेव्हा त्या जास्त कॉशियस असतात आणि समजा कुठेही त्यांना धोक्याची चाहूल लागली तर त्या ॲग्रेसिव्ह होतात. आणि विच इज व्हेरी नॅचरल की माझ्या पिल्लांची सुरक्षितता राखण्यासाठी मी हल्ला करीन, जे काय असेल ते मी करीन. तर ऊसाची तोडणी जेव्हा येते तर ही 4-5 महिने जो नॉन डिस्टर्बन्सचा काळ गेलेला आहे त्याच्यानंतर एकदम जेव्हा लोक तोडायला येतात तर तेव्हा अचानक समोर आल्यामुळे किंवा पिल्लं आहेत सोबत त्यामुळे मादीने हल्ला केल्यामुळे मग अशा वेळेला हल्ले जास्त होतात. आणि आत्ताचा हा जो पिरियड आहे ऊस तोडणीचा की सप्टेंबर ते रफली जानेवारीपर्यंत ऊस तोडणी चालते, तर ह्या काळात मग तुम्हाला या हल्ल्यांची फ्रिक्वेन्सी वाढलेली दिसते. अदरवाईज खूप रेअरली होतात हल्ले, नाही असं नाही, पण रेअरली हल्ला झाल्याची घटना होते. शहरामध्ये बिबट्या आलाय, मॉलमध्ये बिबट्या आलाय, अशा केसेस अनेक होतात. पण मी मगाशी म्हटलं तसं की अचानक हल्ला हा ऊसतोडणीच्या वेळेला व्हायचं कारण मेन तेच असतं की 4-5 महिने सुरक्षित वाटणाऱ्या बिबट्याला अचानक 10-12 लोक समोर आली आणि आपल्याला असं वाटतं, मी सुरुवातीला म्हटलं की 80 किलोचाच बिबट्या आहे, पण प्रचंड ताकदवर जनावर आहे आणि भीती वाटली एकदा प्राण्याला, मग तो अगदी बिबट्या किंवा वाघ असू दे, त्यांची पहिली रिॲक्शन ही हल्ला करण्याचीच असते. आणि त्यांच्या ताकदीपुढे आपण फार कमी वेळेला टिकाव धरू शकतो. त्यामुळे त्यांच्या हल्ल्यात मग लोक इंजर्ड होतात आणि खूपदा जीव पण गमवावा लागतो. तर हे खूप दुर्दैवी आहे, पण ह्या घटना आपल्याकडे होत आहेत आणि वाढत आहेत पण गेल्या काही वर्षामध्ये. तर जसं तुम्ही सांगितलं की बिबट्या हा अतिशय हुशार प्राणी आहे आणि ॲडॅप्टेबिलिटी खूप जास्त आहे. तर म्हणजे अशी एक धोक्याची घंटा ठरू शकते की पुढे जाऊन जर का तो जास्तीत जास्त ॲडॉप्टेबल झाला, म्हणजे त्याला माणसांबरोबर राहणं हे जास्तीत जास्त नॅचरल वाटू लागलं, तर ही एक खूप मला वाटतं डेंजरस सिच्युएशन होऊ शकते. कारण म्हणजे आता ऑलरेडी इतक्या घटना झालेल्या आहेत, ऑलरेडी झालेली आहे. आणि तुम्ही जसं म्हणता की माणसाच्या समोर बिबट्या आला तर ऑफकोर्स दोघंही खूप घाबरतात. बरोबर. आणि जी नॅचरल एक रिॲक्शन होते ती झालेली आहे. बरोबर. तर मग आता मध्यंतरी असंही आपण वाचलं होतं की सगळे 1000च्या 1000 बिबटे उचलून कुठे दुसरीकडे शिफ्ट करा. पण हे म्हणजे एक परमनंट सोल्युशन असू शकतं का? आणि दुसरी गोष्ट, हा प्रॉब्लेम जर का असाच राहणार असेल, म्हणजे थोडं रिफ्रेश करायचं, द प्रॉब्लेम इज हिअर टू स्टे. इट इज नॉट गोइंग टू व्हॅनिश ओव्हरनाईट. बिबट्या जरी तुम्ही 1000 नेले तर अजून जन्माला येतील. त्यामुळे त्यांचा माणसाचा आणि बिबट्यांचा कोएक्झिस्टन्स नंबर 1, किंवा याच्यावर काय उपाय करता येतील आणि सामान्य माणसांनी ह्या प्रॉब्लेमला कसं तोंड द्यायचं. बरं, तुम्ही 2-3 गोष्टी मेन्शन केल्यात. मी याच्यात उपाय म्हणजे ते प्रत्येक वेळेला वर्क होतील असं नाही. मी माझ्या अनुभवातनं मी ज्या भागातल्या केसेस बघितल्या त्याच्यावरनं थोडं सांगेन. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आपण जे सुरुवातीपासून म्हणतो की मनुष्य वन्यजीव संघर्ष आहे. आपण आत्ता म्हणलात की 1000 बिबटे ट्रान्सफर करणार आहेत किंवा काहींना गोळ्या घालण्याचेही आदेश दिलेले आहेत. हा मनुष्य वन्यजीव मधला वन्यजीवशी रिलेटेड मुद्दा झाला, पण एक मोठा चंक आहे त्यातला की मनुष्य, की आपण आपल्या बाजूनी काय करू शकतो, प्राण्यांचं काय करायचं आहे हा त्यातला एक मोठा मुद्दा आहे. पण माणूस म्हणून आपण आपल्या सुरक्षिततेसाठी आपणहून काय करू शकतो, तर काय काय गोष्टी वर्क झालेल्या आहेत वेगवेगळ्या भागांमध्ये भारतातल्या. त्यातली काही उदाहरणं सांगतो मी तुम्हाला. सुरुवातीला मी म्हटलं तसं की जंगल नसलं तरी झुडपी भाग हा बिबट्यांना लपायला खूप आवडतो. आणि दुसरं, ते निशाचर आहेत त्यामुळे रात्रीच्या अंधारात त्यांना शिकार करायला आवडते. तर या 2 मुद्द्यांना धरून आम्ही काही गावांमध्ये जिथे बिबट्यांचा वावर होता किंवा संघर्षाच्या घटना होत होत्या
तिथे आम्ही खूप सोप्या उपाययोजना केल्या की गावाच्या आजूबाजूला घरांना लागून जे झुडपी भाग होते तर ते काही अंतरापर्यंत साफ केले की तिथे कुठल्याही लपायला कुठल्याही प्राण्याला जागा राहिली नाही पाहिजे. जर का त्यांचा एलिमेंट ऑफ सरप्राईज गेला तर बिबटे यायचे कमी होतात. आणि हे आम्ही आमच्या अनुभवातनं बघितलेलं आहे की ज्या क्षणी आम्ही तो भाग साफ केला, झुडपी भाग जो होता, तिथे खूपदा घाणेरी सारखी इन्व्हेजिव्ह स्पीशीजच असते की जी साफ केली तरी चालते. तर तो गावाच्या आजूबाजूचा भाग एक ठराविक अंतरापर्यंत साफ केला आणि बिबट्यांची यायची, गावात घुसायची, गावाजवळ यायची प्रकरणं कमी झाली. दुसरा एक मुद्दा की म्हणलं असं की अंधारात त्यांना शिकार करायला आवडते कारण लपून बसता येतं. तर गावाच्या आजूबाजूला असे जे काय एंट्री पॉईंट्स होते लेपर्ड्सचे, तर तिथे सरकारच्या पण योजनांमधनं अनुदान मिळतं. तर सौर ऊर्जेवर बेस्ड लाईट लावले की जेणेकरून ते भूभाग संध्याकाळनंतर पहाटेपर्यंत प्रकाशातच राहतील. आणि एवढा जर का प्रकाशमान भाग असेल तर बिबटे सहसा येत नाहीत. तो एक भाग झाला. ह्याच्या पुढे जाऊन मी म्हणलं सगळी अतिशय हुशार प्राणी आहे, बोल्ड पण आहे, तरीही येऊ शकतात. तर एक अर्ली वॉर्निंग सिस्टीम म्हणून एक प्रकार आहे की ज्याच्यामध्ये डिटेक्टर्स, अगेन जे एंट्री पॉईंट आम्ही म्हणलं की ठराविक भागातनच लेपर्ड आत येतो बाहेर जातो, ठरवलेल्या जागा असतात त्याच्या. तर अशा ठिकाणी गावाच्या त्या फ्रिंजवर, एजवर ते डिटेक्टर्स लावायचे. आणि त्या डिटेक्टरमध्ये आता AI मुळे खूप ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेली आहे. त्या डिटेक्टर्समुळे एखादा प्राणी बिबट्यासारखा जर का गावाजवळ येऊ पाहत असेल तर त्याचा मेसेज आयदर सरपंचाला किंवा अगेन सगळ्यांचे जर का मोबाईल कनेक्टेड असतील त्याला, तर सगळ्यांना मेसेज जातो की गावाच्या जवळ बिबट्या आलेला आहे, तुम्ही स्वतःची काळजी घ्या, घरामध्ये राहा. हे एक ॲडिशनल पण ही सिस्टीम अगदी हत्तींपर्यंत वर्क झालेली आहे. केरळ, तामिळनाडूमध्ये तुम्ही गेलात तर ही सिस्टीम त्यांनी हत्तींसाठी वापरली आहे कारण हत्तींमध्ये पण बराच कॉन्फ्लिक्ट आहे आणि तिथे वर्क झालेली आहे. आम्ही त्याचे फोटोज पण यायची सोय असते काही ठिकाणी, काही सिस्टीम्समध्ये, की वनविभागाला फोन जातो, वनविभाग लगेच लोकल फॉरेस्टरला कळवतो, तो लगेच गावातल्या लोकांना कळवतो. म्हणजे इमिजिएट ॲक्शन की काही करायचं नाही आहे, घरामध्ये राहा, गावाच्या जवळ बिबट्या आहे, बाकी काय करायचं आहे ते वनविभाग करेल. विच इज कॉल्ड एज अर्ली वॉर्निंग सिस्टीम की काही व्हायच्या आधीच प्राणी डिटेक्ट झालाय आणि तुम्ही स्वतःची काळजी घ्या, घरामध्ये राहा. ह्याच्या सोबत सोलर फेन्सिंग पण करता येतं सरकारच्या अनुदानातनं. ते काय करायचं, कसं करायचं, हे तुम्ही कुठे फेन्सिंग लावताय त्याच्यावर डिपेंड करतं. लेपर्डच्या बाबतीत घरावर केलेलं फेन्सिंग कधी कधी फेल जाऊ शकतं जर तुमच्या घराच्या आजूबाजूला झाडं असतील. ते झाडांवरनं जम्प करू शकतात. सो ते तुम्ही कुठे लावताय, किती उंचीचा लावताय, पण हा एक उपाय काम करू शकतो. ह्याच्याशिवाय असं करूनही जर का येत असेल गावाच्या आजूबाजूला तर आम्ही नाईट पेट्रोलिंग पण अनेक दिवस केलेलं आहे की आठवडाभर गावातली लोकं, आम्ही ॲज अ रिसर्चर आणि वनविभागाची लोकं, आम्ही त्या गावाच्या पेरिफेरीमध्ये, गावातल्या रस्त्यांवरनं लाईट्स घेऊन नाईट पेट्रोलिंग केलेले, जेणेकरून जास्तीत जास्त डिस्टर्बन्स क्रिएट होईल रात्रीच्या वेळेला, प्राण्यांनी गावात येऊ नये म्हणून. तर असे वेगळे प्रकार आहेत जे वर्क होऊ शकतात. आणि शेवटचं म्हणजे ऊसाची शेती म्हणून आपण जे बोललो, तर खूपदा असं होतं की 2-4 लोकच गेले आहेत, 4-5 लोकच गेले आहेत. तर असं न करता जास्तीत जास्त लोक जर का तुम्ही गेलात आणि आधीच डिस्टर्बन्स क्रिएट केलात, कारण खूपदा असं होतं की मुद्दाम कोणी जाऊन जोरजोरात गाणी लावणं किंवा हातात एक ट्रान्झिस्टर घेऊन जाणं, रेडिओ स्पीकर घेऊन जाणं, हे मुद्दाम करत नाही. पण हे समजा जर का केलं आणि 10-15 लोक जर का ऊस तोडणीला गेलात तर त्या डिस्टर्बन्सनी आत असलेला बिबट्या आधीच लांब पळून जाईल, कारण त्याला डिस्टर्बन्स आवडत नाही. तर तो आधीच निघून जाईल. आणि त्याच्याही पुढे जाऊन जर का प्रयत्न करायचे असतील तर आता थर्मल इमेजिंग ही टेक्नॉलॉजी खूप वाढत चालली आहे आणि त्याचे आता जे ड्रोन्स आपण बघतो तर थर्मल ड्रोन्स पण अवेलेबल आहेत. तर असा जुन्नरसारखा भाग जिथे हा कॉन्फ्लिक्ट आहे आणि जिथे ऊस तोडणी करायचे, तर तिथे तोडणीच्या आधी तुम्ही थर्मल ड्रोन्सनी एरिया स्कॅन करून तिथे बिबट्या आहे का नाही बघून मग ऊस तोडणीला जाऊ शकता. तर अशा याच्यातनं हल्ल्यांचं प्रमाण हे डेफिनेटली कमी होऊ शकेल. पण एक्झॅक्टली जुन्नरसारख्या भागात किंवा नाशिकसारख्या भागात काय वर्क करेल हे तिथे काम करणाऱ्या रिसर्चर्सकडनं जेव्हा डेटा येईल की काय नक्की परिस्थिती आहे, का दिवसा पण ते फिरतायत, तर त्याच्यावर बेस्ड मग जास्ती सांगता येईल. पण ह्या 4-5 गोष्टी आहेत ज्या साधारणपणे बिबट्याशी निगडीत संघर्षात बऱ्याच ठिकाणी उपयोगी ठरलेल्या आहेत आणि त्यांनी संघर्ष बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आलेला आहे.
पण ह्याच्यातला एक मोठा चंक जो भाग आहे, आणि मी पेट्रोलिंगच्या वेळेला त्याचा थोडासा निसटता उल्लेख केला, पण मोठा सगळ्यात महत्त्वाचा समजण्याचा भाग हा आहे की ही जबाबदारी, हे सगळं संघर्ष होऊ नये म्हणून काय करता येईल, ही जबाबदारी कुठल्या एका बॉडीची नाही आहे. म्हणजे फक्त वनविभाग म्हणा, किंवा फक्त गावातली लोकं म्हणा, किंवा फक्त रिसर्चर्स, फक्त सरकार, किंवा फक्त पोलीस डिपार्टमेंट, किंवा मीडिया, सोशल मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, न्यूज मीडिया असेल, फक्त ह्यातल्या एकाच बॉडीची जबाबदारी आहे असं नाही आहे. जेव्हा तुम्हाला हे संघर्ष कमी करायचे आहेत, किंवा मी जे आत्ता मेन्शन केले उपाय, त्यातला एखादा वर्क व्हायला हवा असेल, तर या सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणं हे अत्यंत गरजेचं आहे. वनविभागाने त्यांच्या परीने बिबट्याला पकडायचं असेल तर पिंजरे लावणं असेल, तसं असेल. गावातल्या लोकांनी आपल्या घराची सुरक्षितता कशी वाढवता येईल, म्हणजे अजून एक त्यातलं उदाहरण द्यायचं झालं तर बकऱ्या जशा ठेवतात, तर त्या युजली कुंपणात उघड्यावर ठेवलेल्या असतात, मग ते कुठे बंद कुंपण करता येईल का, ह्या प्रकारच्या उपाययोजना आहेत. किंवा कुत्र्यांना कॉलर बसवतात काही गावांमध्ये, ज्याला खिळे असतात. हे गावातल्या लोकांनी स्वतः शोधलेले उपाय आहेत, हे कोणी रिसर्चरनी सांगितलेले नाही आहेत. तर ते कुत्र्यांसाठी ते उपाय आहेत. रात्रीच्या वेळेला लोक जेव्हा शेतात पाणी द्यायला जायचं असेल तर एकट्याने जाऊ नये. म्हणजे हे जेव्हा हा कॉन्फ्लिक्ट होतोय तेव्हा या पाळायच्या गोष्टी आहेत. आणि म्हणलं असं की हे सगळं एकत्र येऊन करायची गरज अशासाठी आहे की रिसर्चर्स तुम्हाला डेटा आणून देतील की लेपर्ड कुठनं येतोय, कुठे जातोय, कुठला इंडिव्हिज्युअल आहे पर्टिक्युलर, की हाच इंडिव्हिज्युअल परत येतोय का गावात, का 5-6 इंडिव्हिज्युअल फिरतायत, हे तुम्हाला रिसर्चर सांगणार आहे. त्याच्यासोबत ते वनविभागाबरोबर काम करणार आहेत की त्याला पकडण्यासाठी किंवा त्याला इथनं हाकलण्यासाठी काय करायचं आहे. त्याचे रिसोर्सेस मात्र गावातल्या लोकांकडनंच येणार आहेत. कारण जर का जुन्नरमध्ये कॉन्फ्लिक्ट चाललाय तर कोणी पुण्यापर्यंत येणार नाही की अरे काठ्या हव्यात, अरे नेट हवं आहे, किंवा अरे पाणी हवं आहे लोकांना. अगदी सिम्पल. सो लोकल लोकांची मदत ही लागणारच आहे. प्लस गव्हर्नमेंटकडनं फंडिंग लागणार आहे, सो त्याची पण तयारी ठेवली पाहिजे. मीडियातल्या लोकांची जबाबदारी अशासाठी वाढते की आजकाल सोशल मीडियावर छोट्या छोट्या गोष्टी खूप पटकन पसरतात आणि त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण करायला वेळ लागत नाही. खूप लवकर एखादी घटना पटकन सोशल मीडियावर टाकली विदाऊट व्हेरीफाईंग, तर आणि ती काय शब्दांमध्ये तुम्ही मांडताय, तर त्याच्यामुळे भीतीचं वातावरण अननेसेसरी निर्माण होतं. मी छोटं उदाहरण देतो की जुन्नरमधलंच आहे ते, मी त्याचेच जेव्हा व्हिडिओज बघत होतो की आता बिबट्यांसोबत सिंहही आले जुन्नरमध्ये. तर हे अननेसेसरी तुम्ही लोकांमध्ये भीतीचं वातावरण क्रिएट करताय, हे नका करू. किंवा ॲज अ मनुष्य आपल्यामध्ये एक क्युरिओसिटी असते की अरे बिबट्या तिकडनं चाललाय, चला चला आपण बघायला जाऊ. तर हे पण कधी कधी बिबट्या जर का त्याचा शांत चाललाय आणि तुम्ही 10 जण उगाच बघू बघू आणि फोनवर रील काढतो मी, हे केलं आणि बिबट्याला समजा वाटलं की अरे नाही हे माझ्यासाठी धोकादायक वातावरण आहे, तर हल्ला होऊ शकतो. तर ह्या अननेसेसरी गोष्टी एकतर पहिले टाळणे. कारण कुठली माणसावर हल्ल्याची घटना झाली तर आम्ही काय किंवा वनविभाग काय किंवा कोणी म्हणा, आमची पहिली प्रायोरिटी असते की ही घटना परत नाही झाली पाहिजे. बरोबर. आणि त्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन याचा विचार करणं आणि त्याच्यावर उपाययोजना करणं हे पहिल्या घटनेपासूनच करणं अत्यंत गरजेचं आहे. मी अगदी सोपं उदाहरण देईन, पुण्याच्या जवळचंच आहे. मुंबईमध्ये संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये जेव्हा बिबट्यांचे हल्ले माणसांवर व्हायला लागले, अगदी जुन्नरसारखीच परिस्थिती होती. आणि मुंबई आपल्याला माहिती आहे प्रचंड घनता आहे, लोकसंख्या खूप आहे. तर त्यावेळेला त्यांनी मुंबईकर्स फॉर SGNP म्हणून एक काय म्हणू लॉन्च केलं होतं, काय म्हणता येईल त्याला, एक ॲक्टिव्हिटी लॉन्च केली होती मुंबईकर्स फॉर SGNP. त्याच्यात आयडिया हीच होती की वनविभागाची लोकं, पोलीस डिपार्टमेंटची लोकं, तिथे राहणारी लोकं, रिसर्चर्स, न्यूज मीडिया हे सगळे एकत्र येऊन काम करतील. कोणी कोणाला उगाच दोष देत बसणार नाही. कारण मेन मी म्हणलं असं परत ती घटना होऊ नये, ही मेन त्यातलं हे आहे. त्या बिबट्याचं मारायचं का त्याला पकडायचं हे चालूच राहणार आहे साईड बाय साईड, पण आधी मनुष्यबळी अजून नाही गेला पाहिजे, हे त्यातली प्रायोरिटी होती. तर त्यासाठी या सगळ्यांनी एकत्र येऊन त्यांनी काम केलं. आणि आज आपण बघितलं तर मुंबईतला भाग असेल, बोरिवलीचा असेल किंवा गोरेगावसारखा भाग असेल की जिथे बिबट्यांचा वावर आहे पण संघर्षाच्या घटना कंट्रोलमध्ये आलेल्या आहेत किंवा कमी झालेल्या आहेत खूप. आणि याच्या मागे प्रचंड एफर्ट्स आहेत. रिसर्चर्सचे पण आहेत, वनविभागाचे पण आहेत, तिथल्या लोकल लोकांचे पण आहेत आणि न्यूज मीडियाचे पण आहेत. सो ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन जर का काम केलं
त्या भागामध्ये, तर ह्या घटना कुठेतरी कमी होणार आहेत. फक्त तिथले लेपर्ड उचलून दुसरीकडे नेणं किंवा कुठल्या झूमध्ये ठेवणं किंवा 2-4 लेपर्ड मारणं ह्यांनी हा प्रॉब्लेम परमनंटली सॉल्व्ह नाही होणार आहे. तो टेम्पररी ते सोल्युशन असेल. अत्यंत दुर्दैवी आहे. मनुष्याचा जीव जाणं काय किंवा बिबट्याचा जीव जाणं काय, दोन्ही दुर्दैवी आहे. आणि हे लास्ट रिसॉर्ट म्हणून आता वापरावं लागतंय, कारण आता सिच्युएशन खूप खराब झालेली आहे. पण मी म्हटलं असं की हे परमनंट सोल्युशन नाही आहे, कारण ऊसाची शेती चालूच राहणार आहे, ती काय बंद होणार नाही आहे. त्यामुळे बिबटे इकडनं तिकडनं तिथे यायची शक्यता आहे आणि आपल्याला अजून हल्ले होऊ द्यायचे नाही आहेत. बरोबर. तर त्यासाठी ह्या सगळ्या उपाययोजना एकमेकांच्या सहकार्यातनं जर का झाल्या तर कुठेतरी आपण तो संघर्ष कमी करू शकू आणि इफ पॉसिबल तो थांबेलही पूर्ण. की जर का एवढा डिस्टर्बन्स झाला, एवढं प्रोटेक्शन आपण आपल्या लोकांना, आपल्या पाळीव प्राण्यांना दिलं, तर कदाचित बिबट्या म्हणाल अरे मला इथे जाऊन काही मिळत नाहीये, मी आपला आहे तेच जंगलातच ठीक होऊ शकतं. पण त्यासाठी हे सगळे प्रयत्न सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि मला वाटतं हे ओव्हरनाईट होणार नाही, त्याला थोडा वेळ द्यावा लागेल, थोडा विचारपूर्वक काही स्टेप्स घ्याव्या लागतील. मी तेच म्हणलं असं की तिथे ज्या लोकांनी काम केलंय जुन्नर सारख्या भागात किंवा नाशिक सारख्या भागात, की ज्यांनी बिबट्यांवर काम केले, ते ह्याच्यावर तुम्हाला इमिजिएट माहिती देऊ शकतील की ही अशी अशी परिस्थिती आहे. आणि अगेन मग त्याच्यावर वन विभाग, गावातली लोक, न्यूज मीडिया, फॉरेस्ट डिपार्टमेंट हे सगळे एकत्र येऊन मग सोल्युशन त्याच्यावर काढू शकतील. तर निखिलजी, तुम्ही बोलता बोलता 2-3 पॉईंट्स सांगितले की तुम्ही ग्राउंड लेवलवर जाऊन रेस्क्यू किंवा ट्रेनिंग, वनविभागाचं ट्रेनिंग, अशी वेगवेगळे आस्पेक्ट्स तुम्ही आत्तापर्यंत केलेले आहेत. तर एक जाता जाता एक फक्त थोडासा असं काही चॅलेंज, म्हणजे आता जंगलात काम करताना वेगवेगळ्या प्रकारची चॅलेंजेस येऊ शकतात किंवा काही चित्तथरारक घटनाही होऊ शकतात. तर अशी एखादी मेमरी तुम्ही सांगू शकाल का? लेपर्ड बाबतीतच सांगेन. आम्ही जिथे आमचं फील्ड स्टेशन होतं, तर तिथनं एक आय थिंक 5 किलोमीटरवर एक गाव होतं आणि तिथेच असंच शेती, संध्याकाळची वेळ होती, आय थिंक 3-3:30-4 वाजत आले होते आणि आम्हाला फोन केला की सर एका माणसावर बिबट्याने हल्ला केलाय. म्हटलं ठीक आहे, आम्ही लगेच येतो, कारण ते ज्यांनी लोकेशन सांगितलं ते अगदी गावाच्या लागून होतं, म्हणजे तिथनं जंगल असं आजूबाजूला खूप आहे, असं ना झुडपी होती ऑफकोर्स. तर आम्ही लगेच गेलो. जाताना वाटेत परत फोन आला की साहेब अजून एका माणसावर हल्ला केलाय. ओके. तर आमच्या त्या प्रोजेक्टचं थोडंसं सांगतो की स्ट्रक्चर काय होतं की हे रेस्क्यू आणि प्राण्यांचा अभ्यास हा एक त्यातला सेक्शन होता, पण खूप मोठा सेक्शन होता की गावातल्या लोकांबरोबर काम करणं, त्यांच्या गरजा समजून घेणं, तिथे काय नक्की गरजेचं आहे, त्यांना काय देऊ शकतं सरकार किंवा वनविभाग, याची एक कुठेतरी पडताळणी करणं, हे पण खूप मोठं काम होतं. आणि मग अवेअरनेस वगैरे आम्ही तिथे रेग्युलरली करायचो त्या आजूबाजूच्या गावांमध्ये की जिथे संघर्ष आहे. तर गावातली लोक आम्हाला साधारण बऱ्याचशा गावातली ओळखायची आणि ही सुरुवातीची घटना आहे, त्यामुळे प्रत्येक गावात पोचलो नव्हतं की चेहऱ्यानेशी लोक आम्हाला ओळखतील. पण शेवटी आम्ही बाहेरचे होतो, आम्ही तिथले लोकल नव्हतो. तर असं झालं की 2 लोक मेलेत म्हणल्यावर आमचंही थोडं टेन्शन वाढलं. मेली नव्हती, सॉरी, हल्ला झाला होता. तर आमचं थोडं टेन्शन वाढलं की इतकी रिसेंट घटना आहे, तर आपल्याला काळजीपूर्वक पावलं उचलावी लागतील जे काय आहे ते. गावात पोचलो, जिंजोड लोक होती, त्यांना ऑलरेडी वनविभागाने आणि तिथल्या लोकल लोकांनी हॉस्पिटलमध्ये ट्रान्सफर केलं होतं, पण लोकांना साधारण माहिती होतं बिबट्या कुठे आहे. तोपर्यंत वनविभागाची लोकही आली होती. आमची भीती त्यातली ही होती की इतकी इमिजिएट घटना आहे, आम्ही हार्डली 15 मिनिटात पोचलो असू, बिबट्या पळून गेला असेल याची गॅरंटी नाही आहे. ओके. आणि आता दोघांवर हल्ला झालाय, आम्ही 15 मिनिटात पोचलो असलो तरी आजूबाजूच्या गावातली लोक 5 मिनिटात आली होती. शेजारीच असतात, इकडे फोन झाला, इकडे फोन झाला, अरे हल्ला झालाय. तिथे 1000चं एक क्राऊड होतं. त्यामुळे सुरुवातीला म्हणलं असं की आमची पहिली प्रायोरिटी असते की अजून हल्ले नाही झाले पाहिजे. त्या आम्ही पहिले पोलीस डिपार्टमेंट आणि आमचे सोशलचं जे काम करणारे होते त्याने क्राऊडला कंट्रोल करा, कारण असते ओव्हर एक्साइटमेंट लोकांमध्ये. नॅचरल की लेपर्ड काय झालं मला बघू, म्हटलं ह्याच्यामुळे अजून हल्ला होण्याची क्षमता आहे. तर पहिले लोकांना कंट्रोल केलं आणि मग आम्ही वनविभागाने मिळून एक प्लॅन केला की कसं तो बिबट्या जर का असेल अजूनही इथेच आजूबाजूला झोडपांमध्ये, तर त्याला कसं हकलून लावता येईल. तर मग काही डिस्टर्बन्सचे आम्ही प्रकार केले, पण आम्हाला तोपर्यंत सूर्यास्त होत आला होता, त्यामुळे आम्हाला क्लिअरली दिसलं नाही की तो पळत गेलाय.
तर आम्ही म्हटलं आपण कॅमेरा ट्रॅप्स लावूया इथे की ज्याच्यामध्ये मोशन सेन्सर्स असतात आणि जर का त्या समोरनं प्राणी गेला तर त्यात फोटो येतो. तर आपण 4-5 ठिकाणी जिथनं वाटतंय की तो जाईल किंवा असेल तर जाईल तर त्याचे फोटो येतील आणि आपल्याला कळेल. तर गावातल्या लोकांनी सांगितलं की नाही असं कसं तुम्ही जाताय कॅमेरा लावून, फक्त आम्हाला ठोस पुरावा द्या की हा बिबट्या इथनं गेलाय, तोपर्यंत आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही. अच्छा. असं म्हणून त्यांनी आम्हाला आमच्याच गाडीमध्ये ओलीस म्हणून ठेवलं. म्हटलं तुम्ही आम्हाला जर का बांधून ठेवलं आणि आम्ही जर का बाहेर फिरून बघू शकलो नाही तर आम्ही तुम्हाला ठोस पुरावाच देऊ शकणार नाही की बिबट्या गेलाय का नाही. तर हे सुमारे 1.5-2 तास त्यांच्याशी आम्ही बसून चर्चा केली की हे बघा असं नाही आहे की आम्ही तुम्हाला इथे कम्प्लीट सोडून जातोय. आमची एक टीम आहे पेट्रोलिंगची, पोलिसांची एक टीम आहे पेट्रोलिंगची, वनविभागाची पेट्रोलिंगची टीम आहे. ही सकाळपर्यंत आम्ही एक टीम आमची इथेच राहील, पण आम्हाला बाकीचा एरिया बघितला पाहिजे कारण आजूबाजूला पण 2-3 गाव आहेत. हा समजा तिकडे गेला आणि तिकडे अजून संघर्षाच्या घटना झाल्या तर ते जास्त महागात पडेल. तर इव्हेंच्युअली आफ्टर 2 तासांनी त्यांना ते पटलं आणि मग आम्ही म्हणलं जाता जाता एकदा परत आपल्याला 2 तास इथे ओलीस ठेवले तर एकदा जाता जाता कॅमेरे बघून जाऊ. तर आम्हाला ओलीस ठेवलेलं बघून बिबट्या निघून गेला होता त्या 2 तासात. तर ह्या अशाही घटना झालेल्या आहेत की लोकांचा रोष साहजिक आहे. मी त्याबद्दल नाही म्हणत नाही की हल्ला झालाय माणसावर किंवा लहान मुलाचा जीव गेला अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्यावेळेला त्यांचा रोष असतो. पण मी मगाशी म्हणलं तसं की मग अशा वेळेला पोलीस, रिसर्चर्स, NGOs असतील त्या किंवा वनविभाग यांनी एकत्र येऊन त्या परिस्थितीमध्ये काय बेस्ट सोल्युशन आहे, पहिलं तर अजून हल्ला होऊ नये आणि मग त्या प्राण्याला पकडायचे, रेस्क्यू करायचे किंवा परत जंगलात जाऊ द्यायचे, जे काय असेल ते. तर ह्यावर एकत्र सोल्युशन काढलं तरच ती घटना शांतपणे हँडल होऊ शकते. अदरवाईज आम्ही तिथे जर का भांडत बसलो असतो की नाही पण ती आमची जबाबदारी नाही आहे, वनविभागाचीच जबाबदारी आहे, ते बघतील काय लेपर्डचं, आम्ही फक्त इथे कॅमेरे लावले, तर मग अशा वेळेला रोष हा कमी होणार नाहीये आणि फक्त एकमेकांना दोषच दिले जातील आणि ती परिस्थिती चिघळेल. तर असं न करता एकत्र येऊन जर का याच्यावर उपाय केले तर घटनाही कमी होतील आणि सोल्युशन्स लवकर मिळायचे चान्सेस हे जास्ती आहेत. अजून एक छोटी वाटतं आपल्याला की दरवेळेला प्राण्याची जर का चूक असेल तर माणसांची पण कधी कधी चूक असू शकते. याचं एक उदाहरण देतो. असंच एक फिमेल लेपर्ड होती, बिबटीण होती. तिला आम्ही ट्रॅक करत होतो. तिची 2 पिल्लं होती. आजूबाजूच्या गावातल्या लोकांनाही माहिती होतं, वनविभागालाही माहिती होतं तिला 2 पिल्लं आहेत. ती कुठेतरी जाऊन एखादं कुत्रं मारते, एवढंच खूप रेअर गावामध्ये येते, सगळ्यांना माहिती होतं आजूबाजूच्या. एक दिवस फोन आला, साहेब झाडावरती बिबट्याचं पिल्लू आहे तिच्याच एरियामध्ये. आता युजली पिल्लं असतात तेव्हा बिबट्या म्हणा, वाघ म्हणा किंवा अस्वल म्हणा, ते त्यांच्या डेनिंगच्या जागा ज्या म्हणतात की जिथे पिल्लं दिलेली असतात किंवा पिल्लं ठेवतात त्या जागा थोड्या थोड्या दिवसांनी बदलत राहतात, जेणेकरून एकाच ठिकाणी लहान पिल्लांचा वास आला तर दुसरा प्राणी येऊन मारेल. तर म्हणलं एकच पिल्लू आहे, मग दुसरं आसपास दिसतंय का? नाही म्हणे एकच झाडावर आहे. म्हणलं म्हणजे ही पिल्लांना शिफ्ट करते, एका पिल्लाला घेऊन गेले, याला तिने सुरक्षित जागी झाडावर ठेवले, कोणाला तरी जाता येता ते जंगलात दिसलं. म्हटलं आजूबाजूला काय? नाही सर खूप लोक गोळा झाले पिल्लू बघायला. अरे 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 बापरे. म्हटलं आम्ही येतोय 10 मिनिटात, पण तोपर्यंत लोकांना हाकला. कारण अगेन सुरुवातीला आपण असं म्हणलं उसाच्या शेतीमध्ये जर का पिल्लं असली तर लेपर्ड काय, टायगर काय, अस्वल काय अग्रेसिव्ह होता. म्हटलं ती जर का परत आली या पिल्लाला न्यायला आणि तिने बघितलं की झाडाखाली एक 50-100 लोक आहेत तर पुन्हा हल्ला होण्याची क्षमता वाढते. ती जी क्युरिओसिटी असते ती कंट्रोल करणं कसं गरजेचं असतं. आम्ही लिटरली धावत पळत पोचलो, बाकी काही केलं नाही. फक्त लोकांना म्हटलं प्लीज बिबट्या आहे इथे, तुम्ही सेल्फी आणि व्हिडिओ काढत बसू नका, ही वेळ नाहीये, प्लीज गावामध्ये परत जा. आणि आम्ही तिथे एक अर्धा-पाऊण तास थांबलो, कॅमेरे लावले होते, ती आमच्या समोर आली, पिल्लाला घेतलं आणि निघून गेली. म्हटलं आम्हाला जर का 15-20 मिनिटं उशीर झाला असता तर घटना होण्याचे चान्सेस खूप वाढले असते. तर त्यामुळे दोन्ही बाजूनी तो बॅलन्स ठेवणं गरजेचं असतं की आपली पण क्युरिओसिटी कुठेतरी कंट्रोल करायची अशा वेळेला, एस्पेशली जेव्हा संघर्षाच्या घटना तुमच्या गावांमध्ये होत आहेत, तर ती क्युरिओसिटी कुठेतरी कंट्रोल करायची आणि मग वनविभाग आणि मी म्हटलं तसं बाकीच्या बॉडीज सोबत एकत्र मिळून एक सोल्युशन काढायचं आणि ते वॉर फुटिंगवर करणं गरजेचं असतं, तरच ते संघर्षावर एक काहीतरी सोल्युशन तुम्हाला मिळू शकतं. ग्रेट. मला वाटतं आज खूप प्रत्यक्षात जंगलात असल्याचा आम्हाला भास झाला, तुम्ही जी काय उदाहरणं दिली. आणि एक मॅन वर्सेस वाईल्ड असा एक विषय जो आहे तो मला वाटतं मॅन वर्सेस वाईल्ड न म्हणता मॅन विथ वाईल्ड
असं या दृष्टीने वाटचाल करणं गरजेचं आहे. कारण जसं आपल्या चर्चेत अनेकदा आलं की बिबट्या इज हिअर टू स्टे, लेपर्ड इज हिअर टू स्टे, आणि माणसांना तर राहायचंच आहे. बरोबर. पण कुठेतरी एक असं आहे की वाढती लोकसंख्या, वाढती शेती, त्याच्यामुळे आपण कुठेतरी बिबट्याच्या जागेत एन्क्रोच करतो आहोत का, हाही एक छोटासा पॉईंट कुठेतरी मनात येतो. आणि बिबट्याला जसं तुम्ही सांगितलं की इझी प्रे, खूप सोप्या रीतीने जर का मिळतंय तर मी कशाला जंगलात जाऊ आणि शिकार करू. तर दोघेही एकमेकांच्या जवळ येत आहेत, पण ह्याही परिस्थितीत दोघांनाही सर्व्हाइव्ह करायचं आहे. एक्झॅक्टली. तर ह्या दिशेने आपल्याला वाटचाल करणं गरजेचं आहे. तर मला वाटतं आजचा एपिसोड हा आपल्यासाठी खूप माहितीपूर्ण आणि खूप आपल्या ज्ञानात भरपूर भर पडली असेल. आणि जी वस्तुस्थिती आहे, आज जे हल्ले होत आहेत त्याच्या मागची कारणं आणि त्याच्या पुढे असे हल्ले होऊ नयेत, किंवा थोडंसं एक प्रिएम्प्टिव्ह किंवा अधिक एक उपाययोजना आपल्याला काय करता येईल ह्याच्याबद्दलही भरपूर सारी माहिती आज आपल्याला निखिलजींकडून मिळाली. तर निखिलजी, आपले खूप खूप धन्यवाद. आमच्या चॅनलवर आपण आलात आणि महत्त्वपूर्ण माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद. तर मित्रांनो, लवकरच परत भेटू. असेच नवनवीन विषय घेऊन आपल्या भेटीला आम्ही लवकरच परत येऊ. धन्यवाद. धन्यवाद.